तुकाराम, संत नामदेव, तसेच आज ज्यांची जयंती आहे, ज्यांच्यामुळं मी आणि आपण सर्व ही चांगली आणि छान कपडे घालण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला दिला. यांच्या जयंतीच्या मी सर्व आपल्या बहुजन समाजाला शुभेच्छा देतो. आणि आज आपण या ठिकाणी सर्व एकत्र आलो तर खरं जर म्हटलं तर आपल्या समाजालाच मी आज उद्देशून बोलणार आहे. कारण सगळ्यांनी एवढं चांगल्या प्रकारचे आपापले विचार मांडले. आमदार साहेब येऊन गेले तेव्हाच कसं काही गोष्टी असतात आपल्याला बोलता येत नाही, बरोबर का नाही? कसं काय अडचणी असतात किंवा काही आणखीन काही दोडे असतात, त्यांची गोष्ट वेगळी, आपली गोष्ट वेगळी आहे की नाही. आपण म्हणजे खरे रंजलेले गांजलेले पितलेले लोक होतो, आपल्याला खरं माहिती जातीवाद कुठं होतो, काय होतं, बरोबर का नाही? वरच्या लेवलची गोष्ट वेगळी असते, वरच्या लेवलला वरच्या गोष्टी होतात, चांगली गोष्ट आहे. तर सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आमचे मोठे भाऊ बौद्ध बांधव ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी अडी अडचणी आल्या आपल्या सोबत ते असतात. पाठीमाग काढ्याला जवळजवळ साधारणतः 10 ते 12 वर्ष झाले असतील. खंदार नावाच्या मुलावरती आपल्या उच्चवर्णीय लोकांनी जातीच्या प्रेम प्रकरणामध्ये त्या मुलाला जहर पाजलं आणि मारून टाकलं. मुलाचा अंतविधी झाला. कटके साहेबांनी मला फोन केला, हळू साहेब इथं असं असं झालंय, केस दाखल नाही, काही नाही, काही नाही. आणि ते करायला म्हणून आलो. सकाळी मी आलो, पीएसआयचा नंबर घेतला. आता ते मी सांगत बसत नाही. खूप काय आपण त्या ठिकाणी केलं. सगळे समाज बांधव त्या ठिकाणी आपल्या बरोबर होते. बीड जिल्ह्यात समाज बांधव आपल्या बरोबर होते. थोडेसे मतभेद होते पण ते मतभेद आपण दूर केले, बरोबर का नाही? की बाबा होत असतंय, माझा आणि यांचं विचार वेगवेगळे असतील, परंतु जेव्हा आमच्या समाज बांधावर आणलं त्या ठिकाणी आपण एकत्र आलं पाहिजे, बरोबर का नाही? विचार आमच्या बाजूला राहू द्या. तर आपण सर्वप्रथम म्हणजे बाबासाहेबांना आपण का मानतो, बरोबर का नाही? बाबासाहेबांनी कधीही कुठल्या जातीसाठी, धर्मासाठी, कुठल्यासाठी काहीच काम नाही. बाबासाहेबांनी पूर्ण भारतासाठी काम केलेलं आहे. इथल्या व्यवस्थेने, इथल्या जे सध्याला शासनकर्ते लोक आहेत, या शासनकर्ते लोकांनी यांनी आम्हाला आपसामध्ये फूट पाडली आणि आपसामध्ये जातीवाद काढून टाकले आणि जातीचं संघटन निर्माण झालं. वाईट वाटतं आम्हाला. जातीची संघटना घरभरी नसलीच पाहिजे, परंतु जाती संघटना यासाठी लागते साहेब की काही जे समाजातल्या मुलं असतात, मुली असतात, त्यांचे एकमेकांचे विवाह असतात, काही छोट्या छोट्या अडचणी असतात, म्हणून जाती संघटना. परंतु ह्या सर्व संघटनाने समुद्रामध्ये आपल्याला विलीन झालं पाहिजे की जी बाबासाहेबांची मुवमेंट आहे त्या मुवमेंटमध्ये आपल्याला केलं पाहिजे. धर्माचं काम जरूर करा. धर्माचं काम कसं लागेल लगेच आम्ही कोणाला मानणार इकडे तिकडे, तो भाव वेगळा. कारण बाबासाहेबांनी सांगितलं होतं की बाबा ह्या सर्व जाती विती सगळ्या तोडा. आता गडके साहेबांनी सांगितलं, बाबासाहेबांचं ज्या दिवशी महापरिनिर्वाण दिवस झालं 6 डिसेंबरला, बाबासाहेबाला दिल्लीमधून मुंबईला आणण्यासाठी जो खर्च केला चर्मकार बांधवांनी केला. बाबासाहेबांचं चित्रीकरण जे केलं ते चित्रीकरण करण्यासाठी नामदेव वटकर ढोराचा माणूस होता. त्या माणसाने स्वतःचं घर विकलं तरी रील पूर्ण झाली नाही. स्वतःच्या छापखाना गहाण ठेवला. साहेब त्या मारवाड्याकडे तो कारखाना निघून गेला. शेवटी त्या माणसाने मुंबई सोडून दिली, गावाला गेले. एज्युकेटेड असल्यामुळं परत त्या ठिकाणी गावाला आमदार निवडून आले आणि परत विधानसभेत गेल्यानंतर परत त्या चित्रीकरणावर विचारला. ते चित्रीकरण फक्त 72,000 रुपयाला त्या तथाकथित लोकांनी विकत घेतलं. त्या माणसात 2 घरं गेले पण 72,000 सांगा. तात्पर्य असं आहे की बाबासाहेबांच्या मुवमेंटमध्ये समाज होता, पण इथल्या व्यवस्थेने काय केलं, बाबासाहेबांच्या विरोधामध्ये चर्मकार उभा केला, बाबासाहेबांना पाडलं. बाबासाहेबांना परत आणखी दुसरा एक उभे केला, बाबासाहेबांना पाडलं. पण व्यवस्था चित्र निर्माण असं केलं, काही जे लोक जास्त बुद्धिवान नाहीत ते लोक आता आहे बघा, हे बाबासाहेबांच्या विरोधामध्ये चर्मकार उभा होता. तसं नाही. ते सर्व होतं, त्यांना अक्कलच नव्हती, त्यांना काही कळतच नव्हतं. बाबासाहेबांच्या विरोधामध्ये जेव्हा दादरला उभं केल्याच्या नंतर निवडून आल्यानंतर बाबासाहेबांनी त्याचा सत्कार केला. कारण त्याला माहिती यांचं अज्ञानपण आहे. अज्ञान पाठापोटी मी परशुराम नरसोजी इंगोले 1987 ला मी आळंदी ते पंढरपूर चालत गेलो. मी गळ्यात माळ घातली, आज बी माळ करी आहे. मला दारू, मटण, मच्छी, पान, बिडी, सिगरेट काही चालत नाही. चहा बी मी खूप कमी घेतो. पण मी वारकरी आहे, पण मी बाबासाहेबांचे पूर्ण विचार ऍक्सेप्ट करतो. कारण महाराजांनी सांगितलंय, जर आमच्यावर अन्याय होत असेल तर आम्ही काठी पण उगारली पाहिजे, बरोबर का नाही? त्या ठिकाणी बुद्धांचे विचार आम्ही बाजूला ठेवतो. आणि आम्ही हे सर्व करत असताना फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे,